नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. येणाऱ्या UPSC परीक्षेसाठी आणि MPSC पण जे काही डिस्क्रिप्टिव्ह होती बघा, त्याच्यासाठीची ऑप्शनलची किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची जी भीती आहे ती घालवण्यासाठी आपण एक नवीन उपक्रम करतोय की तुमच्यासाठी एक मागच्या वर्षीचा किंवा चालू वर्षी जे विचारलेला होता प्रश्न, ते प्रश्न आणि त्याच्या अनुषंगाने येणारे कन्सेप्ट्स आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. तर असाच एक प्रश्न विचारला होता बघा. काय होता प्रश्न? तर हाऊ फार इट इज करेक्ट टू से दॅट फर्स्ट वर्ल्ड वॉर जे ते इसेन्शियली बॅलन्स ऑफ पॉवर, ज्याला आपण मराठीत काय म्हणतो, शक्ती संतुलन, हे शक्ती संतुलन मेंटेन करण्यासाठीच झालं होतं असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर त्याचं जे आन्सर आहे ते तुम्ही बघू शकता की तुम्हाला आन्सर कशा पद्धतीने लिहायचे. म्हणजे मी वारंवार क्लासरूममध्ये पण सांगतो तुम्हाला की आन्सर लिहिणं म्हणजे म्हणतात ना ते की आन्सर रायटिंग इज अ स्किल विच कॅन ओनली बी अचिव्ड थ्रू रायटिंग. आणि मग तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही बघू शकता की फर्स्ट वर्ल्ड वॉर जे आहे इट्स अ कॉम्प्लेक्स इव्हेंट, एक गुंतागुंतीची घटना आहे बघा की ज्यात अनेक घटना कारणीभूत आहेत. मग याच्यामध्ये जे स्टेटमेंट दिले की इसेन्शियली हे कशासाठी होतं, बॅलन्स ऑफ पॉवर, तर असं आहे का? तर असं नाहीये. तर याच्यामध्ये बाकीचे पण फॅक्टर्स तितकेच महत्त्वाचे आहे आणि असं म्हणणं की ते फक्त शक्ती संतुलन किंवा सत्ता संतुलन मेंटेन करण्यासाठीच झालं होतं हे थोडंसं संयुक्तिक राहणार नाही, असं तुम्हाला इंट्रोडक्शन करून तुम्ही सुरुवात करू शकता. आणि हे जे फॅक्टर, हे जे इमेज बघताय तुम्ही, हे वेगवेगळे तुम्ही बघू शकता बघा की मिलिटरिझम, नॅशनलिझम, इम्पेरियलिझम म्हणजे साम्राज्यवाद, ओके, शस्त्रास्त्रांसाठीची स्पर्धा, प्रखर राष्ट्रवाद, असे अनेक फॅक्टर्स याच्यासाठी काय होते, कारणीभूत होते. तुम्ही दुसरी सुरुवात अशीही करू शकता की बॅलन्स ऑफ पॉवर जी आहे, बॅलन्स ऑफ पॉवर ही इंटरनॅशनल रिलेशन्स मधली एक थिअरी आहे. म्हणजे सत्ता संतुलन किंवा शक्तीचं संतुलन म्हणजे काय, तर कोणत्याही एका राष्ट्राला इतकं स्ट्रॉंग जे मिलिटरीली आणि इकॉनॉमिकली, पॉलिटिकली सगळ्याच अँगलनी इतकं स्ट्रॉंग होऊन द्यायचं नाही की तो इतर देशांवर आपलं आधिपत्य गाजवू शकेल. आणि याच थिअरीचा इतिहासामध्ये तुम्ही बघू शकता की बऱ्याच वेळा वापर केलेला दिसून येतो. अगदी व्हिएन्ना काँग्रेस 1815 मध्ये जे झाली होती बघा, नेपोलियन वॉर्स झाल्यानंतर, तर त्याच्यामध्ये देखील हेच प्रिन्सिपल्स वापरलं होतं की फ्रान्स जे त्याला काय केलेलं होतं, तर बॅलन्स ऑफ पॉवर थिअरीचा वापर करून एक कंटेन करण्याचा प्रयत्न केला होता. तीच बॅलन्स ऑफ पॉवर थिअरी आणि त्याला फर्स्ट वर्ल्ड वॉर किंवा जागतिक महायुद्ध पहिलं याच्याशी कनेक्ट केलेलं आहे बघा. मग अशा कोणत्या गोष्टी होत्या, तुम्हाला काय गोष्टी फेवरमध्ये सांगता आल्या पाहिजे की बॅलन्स ऑफ पॉवर जे आहे ही याने कॉन्ट्रीब्यूट केलं कशासाठी, तर पहिल्या महायुद्धासाठी. तर तुम्ही बघू शकता की जर्मन सत्तेच्या उदयामुळे, जर्मनी सत्ता किंवा युनिफिकेशन ऑफ जर्मनी जे आहे ते युनिफिकेशन ऑफ जर्मनी झाल्यानंतर युरोपमधील जे शक्ती संतुलन आतापर्यंत मेंटेन होतं बघा, हे बिघाड झालेलं तुम्हाला दिसून येतं. आणि त्याच्यामुळे इतर युरोपियन राष्ट्रामध्ये काय झालेलं दिसून येतं तुम्हाला, एक चिंता आणि भीतीचं वातावरण. म्हणजे तुम्ही अल्सेस लॉरेन हा जो प्रदेश आहे बघा, अल्सेस आणि लॉरेनचा जो प्रदेश आहे फ्रान्सचा, तो जर्मनीने घेतलेला दिसून येतो. म्हणजे तुम्हाला दिसत असेल की बऱ्याचशा ह्या युरोपियन पॉवर्स आहेत त्या इम्पेरियलिझम आणि कोलोनिझम म्हणजे ज्याला आपण वसाहतवाद म्हणतो, या आफ्रिका आशिया खंडात विस्तार केलेला दिसून येतं. पण युरोप खंडात असं संतुलन बिघडवलेलं नव्हतं. युरोपमध्ये स्टॅटस को मेंटेन ठेवलेला होता. पण जर्मनी इटली युनिफिकेशन जेव्हा तुम्ही बघता तेव्हा जर्मनी जे आजपर्यंत लॅग बिहाइंड ज्याला म्हणतो आपण की मागे पडलेले होते कुठंतरी वसाहतवादामध्ये, यांनी वसाहतवाद वाढवायला सुरू केले, आपल्या वसाहती वाढवायला सुरू केल्या. आणि ह्या वसाहतींनी करताना युरोपमध्ये देखील त्यांनी फ्रान्सचा जो भूभाग आहे अल्सेस लॉरेन हा घेतलेला तुम्हाला दिसून येतो. आणि मग जर्मनी, कैसर विल्यम जे आहेत, ओटोवान बिस्मार्क आहेत, यांची जी लिगसी आहे याच्या माध्यमातून काय दिसून येतं तुम्हाला, हे शक्ती संतुलन बिघडलेलं. आता ब्रिटन सारखा देश आहे, त्यांना काय करायचं होतं, तर आपलं वर्चस्व टिकवून ठेवायचं होतं. कारण वसाहती ज्या आहेत त्या प्रचंड आहेत. म्हणजे जे आपण ऐकत असतो बघा बऱ्याच वेळा की द सन नेव्हर सेट्स ऑन द एम्पायर, ब्रिटिश एम्पायर जे म्हणतो आपण, की प्रचंड त्यांच्या वसाहती, भारतासारखी प्रमुख वसाहत आहे त्यांची. आणि रशियाचा जर डॉमिनन्स तुम्हाला दिसून आला की टर्की सारख्या रिजनमध्ये आणि अफगाणिस्तानच्या जवळ असलेल्या रिजनमध्ये जर वाढला तर ते ब्रिटनसाठी काय होती, धोक्याची घंटा दिसून येते. त्यामुळे त्यांना पण रशियन ॲडव्हान्स कुठेतरी थोपवायचा होता. दुसरी गोष्ट आहे की 100 वर्षाच्या किंवा त्याच्यापेक्षाही जुन्या इतिहासात
ब्रिटिश नॅव्हल सुप्रिमसी, नाविक जे त्यांची सुपेरियरिटी होती की नाविक त्यांचं जे प्रभुत्व होतं हे त्यांना कुठंतरी कमी होताना दिसलं. कशामुळे? परत एकदा जर्मनीच्या ॲडव्हान्समुळे. आणि त्यासाठीच हे युद्ध जर्मनीच्या अगेन्स्ट केलं गेलं. हा शक्ती संतुलनामुळेच पहिलं वर्ल्ड वॉर झालं, याला एक दुजोरा आहे. ओके. याच पद्धतीने बाकीचे जे देश आहेत बघा, त्यांचे पण आपापले इंटरेस्ट दिसून येतात. आणि बॅलन्स ऑफ पॉवर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, हे मागची इमेज पण त्याला बघा समर्पक आहेत. वेगवेगळे देश काय हे सत्ता संतुलनासाठी काय करतायत? भांडतायत. रशियाला काय करायचं होतं? बाल्टिक प्रदेशामध्ये त्यांचा जो ऍक्सेस आहे तो त्यांना अजून वाढवायचा होता. प्लस मेडिटेरियन रिजन जो आहे, भूमध्य सागर जो आहे बघा, त्या भागामध्ये त्यांना काय करायचं होतं? आपला इन्फ्लुएन्स, आपला प्रभाव वाढवायचा होता. प्लस तुम्हाला दिसून येईल की बघा, असं म्हटलं जातं की बाल्कन वॉर जे आहेत, बाल्कन प्रदेशात जे युद्ध झालं ते पहिल्या वर्ल्ड वॉरची काय होती? रंगीत तालीम होती, किंवा त्याने त्याची बीजं पेरली असं म्हणलं जाऊ शकतं. तर त्या प्रदेशामध्ये तुम्हाला माहिती आहे की स्लाव वंशाचे लोक होते. स्लाव नॅशनलिझम पण त्याला म्हटलं गेलं बघा. आणि रशियन लोक जे आहेत बघा, हे रशियन लोक काय तर स्लाव वंशाचे असल्यामुळे त्यांनी या बाल्कन प्रदेशातील राष्ट्रवादाला जे खतपाणी आपण घातलेलं हे दिसून येतं, आपल्याला खतपाणी घातलेलं दिसून येतं. आणि त्यांना त्या प्रदेशाचा थोडक्यात स्लाव वंशाच्या सगळ्या राष्ट्रांचा लीडर बनण्याची आकांक्षा होती, महत्वाकांक्षा होती बघा या सगळ्या गोष्टी. दुसरी गोष्ट बघा, ऑस्ट्रिया हंगेरी सारखे देश आहे. आता ऑस्ट्रिया हंगेरीचा रूल आहे तिथं. सर्बिया, मॉन्टेनिग्रो सारखे जे देश आहेत बघा बाल्कन रिजनमध्ये, तर त्या रिजनमध्ये म्हणजे हे डायरेक्ट कॉन्ट्राडिक्टरी होऊन जातं. रशियाला तिथं काय करायचं? आपलं डॉमिनन्स वाढवायचं आहे. या देशांना काय पाहिजेत? सगळ्या तर स्वतंत्र पाहिजे, नॅशनलिझमची वेव पसरलेली. पण याच्याच कॉन्ट्रास्टमध्ये ऑस्ट्रिया हंगेरीला काय करायचे? स्वातंत्र्य मिळणं या देशांना त्यांच्या हिताचं नाही आहे, कारण त्यांना त्यांचं एम्पायर टिकवून ठेवायचे. फ्रान्सला मग अशी जर तुम्हाला सांगितलं की अल्सास आणि लॉरेन्स सारखा जो प्रदेश आहे तो माघारी मिळवायचा आहे. असे प्रत्येक देशांचे जे इंटरेस्ट आहेत ते एकमेकांबरोबर काय दिसतात? क्लॅश झालेले दिसून येतात. आणि मग हे सत्ता संतुलन जे बिघडलेले, ते बिघडलेलं सत्ता संतुलन मेंटेन ठेवण्यासाठी किंवा पुनर्पदावर आणण्यासाठीच वर्ल्ड वॉर 1 झालं असं म्हटलं जातं. पण हे जरी खरं कारण असलं तरी प्रामुख्याने हेच एक कारण होतं असं म्हणणं संयुक्तिक राहणार नाही. तोच तुम्हाला प्रश्न आहे. तर पुढं तुम्हाला काय सांगता येईल की असं म्हणणं की हे त्याच्यासाठीच किंवा मूलतः जो शब्द आहे किंवा प्रामुख्याने बॅलन्स ऑफ पॉवर हे जे सत्ता संतुलन टिकवण्यासाठीच झालं असं म्हणणं थोडंसं ओव्हर सिम्प्लिफिकेशन होईल. कशामुळं? कारण बाकीची पण अशी कारणं होती, काही अंडरलाईंग अशी पण कारणं आहेत की ज्याच्यामुळं वर्ल्ड वॉर 1 किंवा जागतिक महायुद्ध जे ते झालं. कोणतं आहे बघा? तर नॅशनलिझम, राष्ट्रवाद जो आहे किंवा प्रखर राष्ट्रवाद आपण म्हणलं, बाल्कन प्रदेशातला प्रखर राष्ट्रवाद. आणि या प्रखर राष्ट्रवादाचं स्वरूप पुढं धारण होऊन काय झालं? आर्चड्यूक फ्रान्स फर्डिनांडची हत्या झालेली तुम्हाला दिसून येते. बरोबर. इंटेन्स नॅशनलिस्ट फर्वर आणि रायव्हलरी, आणि बऱ्याच देशांमध्ये ह्या राष्ट्रवादाची जी काही वेव आहे ती गेलेली होती बघा. इम्पेरियलिझम म्हणजे वसाहतवाद. जसं तुम्हाला सांगितलं की ब्रिटन, फ्रान्स यासारख्या ज्या पॉवर्स आहेत त्या वसाहतवादामध्ये कुठंतरी बऱ्याच पावलं पुढे होत्या बघा. आणि जेव्हा जर्मन युनिफिकेशन झाले त्यावेळेस जर्मनीला कुठंतरी असं वाटणं की आपण वसाहतवादाच्या बाबतीमध्ये किंवा वसाहतींच्या बाबतीत ब्रिटन किंवा फ्रान्सपेक्षा खूप माग आहे. याच्यातून काय झालं? वसाहतींसाठी स्पर्धा निर्माण झालेली तुम्हाला दिसून येतं. आणि हेच कॉम्पिटिशन फॉर कॉलनीज किंवा वसाहती आणि संसाधनांच्या स्पर्धेमुळे. बरोबर. तर हेही एक प्रामुख्याने कारण आहे बघा. दुसरं कारण काय बघा? तर मिलिटरिलिझम म्हणजे शस्त्रास्त्र बघा, वेगवेगळे शस्त्रास्त्र बनवण्याची स्पर्धा कुठंतरी सुरू झालेली तुम्हाला दिसून येते. आणि त्यामुळं त्याचाच वापर तुम्हाला दिसून येतो की वर्ल्ड वॉर 1 किंवा जागतिक महायुद्ध पहिल्यामध्ये झालेला तुम्हाला दिसून येतो. ॲटमॉस्फिअर ऑफ सस्पिशन. आता हे ॲटमॉस्फिअर ऑफ सस्पिशन म्हणजे संशयाचं वातावरण कशामुळे झालंय? तर अलायन्स सिस्टीम. आणि याला खूप मोठं लिगसी कोणाची माहिती आहे का तुम्हाला? ओटो वान बिस्मार्क. ओटो वान बिस्मार्कचं युग जे आहे बघा 1870 to 1890 हा जो कालखंड आहे हा ओटो वान बिस्मार्कचं युग असं म्हणून ओळखला जातो बघा. म्हणजे तेवढा त्यांचा इम्पॅक्ट युरोपच्या राजकारणावर तुम्हाला दिसून येतो. आणि यांच्या काळात मग तुम्हाला माहित असेल की ट्रिपल अलायन्स झालेली आहे. ट्रिपल एंटिटी आहेत बघा. ट्रिपल अलायन्स, ट्रिपल एंटिटीमध्ये कोणते देश आहेत?
ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा बघा, की हे सगळे जे देश आहेत या देशांनी काय केलं, एकमेकांच्या विरुद्ध युत्या आघाड्या झालेल्या तुम्हाला दिसून येतात आणि त्याच्यामुळं काय झालेलं, संघर्ष झालाय, कुठंतरी संशयाचं वातावरण तुम्हाला झालेलं दिसून येतो. आणि मग ज्याला ठिणगी म्हणतो, एक ठिणगीची आवश्यकता होती बघा, ती ठिणगी किंवा ज्याला आपण तात्कालिक कारण म्हणतो, ते कारण काय तर आर्चड्यूक फ्रान्स फर्डिनांड जे त्याची हत्या झालेली दिसून येतं. ऑस्ट्रिया हंगेरीने काय केलेलं दिसून येतं तुम्हाला, त्यांचा बोस्नियाचा जो प्रदेश जिंकलेला होता बघा. आणि मग सर्बियन नॅशनलिस्ट जो आहे बघा गॅव्रिलो प्रिन्सेप, या गॅव्रिलो प्रिन्सेप यांनी तुम्हाला ते रॉंग टर्नची स्टोरी माहिती असेल बघा, गाडी कशी एका चुकीच्या वळणावर गेली आणि मग एका कॉलेजच्या युवकाने गॅव्रिलो प्रिन्सेप जो आहे तो ऑस्ट्रिया हंगेरीचा जो युवराज आहे आर्चड्यूक फ्रान्स फर्डिनांड याची हत्या केलेली दिसून येते बघा. हा मॅप आहे ट्रिपल अलायन्स ट्रिपल एंटिटी मधला. मी तुम्हाला कॉमेंटमध्ये याचं काय सांगायला लावलंय की कोणते देश याच्यामध्ये होते ते तुम्ही मला सांगायचे. म्हणजे तुम्हाला याच्यामधून हे सांगायचे की बॅलन्स ऑफ पॉवर किंवा शक्ती संतुलन मेंटेन ठेवणं, सत्ता संतुलन मेंटेन ठेवणं हा जरी फॅक्टर असेल तरी इतरही काही महत्त्वाचे असे फॅक्टर आहे की त्याच्यामुळे वर्ल्ड वॉर 1 किंवा जागतिक महायुद्ध पहिलं झाले. आणि या पद्धतीने तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आणि मग लास्टला तुम्हाला कन्क्लूड करता आलं पाहिजे. कन्क्लूड कसं करणार तुम्ही की बघा, सत्तेचा समतोल राखण्यासाठी म्हणजे शक्ती संतुलन राखण्यासाठी म्हणजे राखले जावे ही जरी इच्छा, हा जरी एक महत्त्वाचा घटक असला तरी पहिल्या महायुद्धाचे आवश्यक किंवा मूलतः म्हणजे प्रामुख्याने तेच कारण होते असं म्हणणं काय चुकीचे आहे. कारण युद्ध जे पहिलं महायुद्ध झालं ते एक गुंतागुंतीची प्रक्रिया होती, ज्याच्यामध्ये काय अनेक घटक जे होते ते यासाठी कारणीभूत होते. ते जे घटक आहेत वेगवेगळे ते आपण बघितलेले आहेत. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला काय अप्रोच करायचं आहे उत्तराकडे. आणि त्यासाठी तुम्ही स्पॉटलाइट अकॅडमीला भेटही देऊ शकता. आपले ऑप्शनलचे कोर्सेस पण ॲपवर अवेलेबल आहेत. ओके, थँक्यू.